33 देशात पाकच्या दहशतवादाचा बुरखा फाडणार. 59 जणांच्या शिष्टमंडळात 51 खासदार. अमेरिका मिशन शशी थरूरांच्या खांद्यावर. पाकिस्तानवरील हल्ल्यानंतर भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. 33 देशात जाऊन पाकिस्तानच्या दहशतवादाचा बुरखा फाडणार आहे. त्यासाठी 59 जणांचं शिष्टमंडळ तयार करण्यात आले. त्यात 51 खासदार आणि 8 राजदूत आहेत. 31 एनडीएचे आणि 20 इतर पक्षांचे खासदार आहेत. त्यात 3 काँग्रेसचे नेते आहेत. प्रत्येक गटात एका खासदाराला नेता बनवण्यात आले. प्रत्येक गटात 8 ते 9 सदस्य आहेत. सर्व शिष्टमंडळामध्ये किमान एक मुस्लिम प्रतिनिधी ठेवण्यात आला आहे. हे शिष्टमंडळ जगातील प्रमुख देशांना, विशेषतः संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांना भेट देतील. येथे ते ऑपरेशन सिंधू आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर भारताची भूमिका मांडतील. शिष्टमंडळ 23 किंवा 24 मे रोजी मिशनसाठी प्रस्थान करतील अशी शक्यता आहे. कोण नेतृत्व करणार ते पाहूया. गट 1चं नेतृत्व भाजपचे खासदार बैजंत पांडा. गट 2चं नेतृत्व भाजपचे रविशंकर प्रसाद. गट 3चे नेतृत्व जेडीयूचे संजय कुमार झा. गट 4चं नेतृत्व शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे. गट 5चं नेतृत्व शशी थरूर. गट 6चं नेतृत्व द्रमुक खासदार कनिमोळ यांच्याकडे, तर गट 7चं नेतृत्व राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे आहे. काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्याकडे अमेरिकेसह 5 देशांमध्ये जाणाऱ्या शिष्टमंडळाचं नेतृत्व असणार आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर सातत्यानं हल्लाबोल करणारे खासदार असदुद्दीन ओवैसी यांचाही शिष्टमंडळात समावेश आहे. दहशतवाद्यांना प्रशिक्षण, निधी आणि शस्त्रे पुरवून पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनलाय अशी टीका ओवैसींनी केली. हम अपने मुल्क की नुमाइंदगी करने, मुल्क में क्या हो रहा उन देशों में जाके बताने के लिए, कैसा हमारे मुल्क में, कैसा पाकिस्तान इस मुल्क को डिस्टेबलाइज करना चाहता है. जब हम तो इतना ही यूएस से हम एक्सपेक्ट कर रहे हैं कि यूएसए टीआरएफ को फॉरेन टेररिस्ट ऑर्गेनाइजेशन घोषित करेगा. टीआरएफ कुछ भी नहीं है, बल्कि पाकिस्तान स्पॉन्सर्ड LT का एक ग्रुप है वो, जो पहलगाम में हत्या किया और अभी पर 3-4 दिन पहले भी हुआ. काँग्रेसनं केंद्राला 4 नेत्यांची नावं शिष्टमंडळात समाविष्ट करण्यासाठी पाठवली होती. त्यातून फक्त आनंद शर्मा यांच्या नावाचा समावेश करण्यात आला. भारताच्या डिप्लोमॅटिक स्ट्राईकनं पाक विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव वाढणार आहे. पाकचा दहशतवादी चेहरा जगासमोर येणार आहे. भारताच्या शत्रू राष्ट्रांना हा कडक इशारा असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.